तुम्ही बघताय श्रावण उपासगृह येतो महाराष्ट्रीयन डेटवर. तर चला आपण जाऊया. डेट बघा घेऊन मला कल्टी मारायला सांगतो. थोडं वेळ वाटतं जे आपण पब्लिकली ब्लॉग करतो सगळे बघतात आपल्याकडे. आया रिॲक्शन आया. ओ माय गॉड पंच झाला. हाय गाईज. सो मी आणि प्रियंका आलो आहे मस्त एक बोलतोय ना काय एक व्हेज मराठी पद्धतीचं जेवण मस्त एक खायला. कुठे आलो आहे आपण प्रियंका? कोणतं हॉटेल? अरे श्रावण हॉटेलचं नाव आहे श्रावण उपासगृह. सो गाईज आम्ही आलो आहे, मी आणि प्रियंका आलो आहे श्रावण उपासगृहात आणि मस्त महाराष्ट्रीयन थाली एन्जॉय करायला. आज दसऱ्याचा दिवस. तो मी आज प्रियंकाला बोललो चल आपण तुला मी आज डेटवर नेतो महाराष्ट्रीयन डेटवर. तो चला आपण जाऊया. डेट बघा घेऊन मला कल्टी मारायला सांगतो. हो म्हणजे कसं असतं ना बायकोला एकदा महिन्यातून एकदा डेटमध्ये बाय हे ना थोडं वेळ वाटतं जे आपण पब्लिकली ब्लॉग करतो सगळे बघतात आपल्याकडे. पण तेच आहे बायकोला असं डेटला न्या आणि मग मोकळा व्हा म्हणजे मग परत बायको डोक्याला ताप नाही देणार. सो गाईज चला तुम्हाला दाखवतो श्रावण उपासगृह आणि त्याचं फूड. सो गाईज तुम्ही बघताय श्रावण उपासगृह. सो गाईज आता आपण एंटर करतोय श्रावण उपासगृहात. चला बायको. सो गाईज आहे बसूया. कुठेही बसूया. इथे बसूया तिथे त्या साईडला तिथे पाठी. ऑथेंटिसिटी मस्त या प्लेसची. काय प्रियंका ॲम्बियन्स कसं वाटतं या प्लेसचं सध्या? चांगलं आहे. आणि आता थोड्या वेळात मेनू येईल आणि आपण एक थँक्यू. सो गाईज मेन्यू आला आहे. आपण आता स्पेशली मेन्यूवर फोकस करू. सो गाईज मी बाहेर यांचा एक बोर्ड बघितला जो 275 रुपीजमध्ये थाली दाखवत होता अनलिमिटेड थाली. सो तुम्हाला जर महाराष्ट्रीयन थाली खायची असेल 275 तुम्हाला वर्थ इट वाटते. प्लस हा ॲम्बियन्स बघा. तो तुम्ही या नक्की विजिट करा श्रावण उपासगृहात. आता आम्ही जे ट्राय करू एक थाली घेऊ आणि मल्टिपल आयटम्स आणि तुम्हाला दाखवतो टेस्ट असेल. ठीक आहे. स्पेशल महाराष्ट्र. सो गाईस मी प्रियंकासाठी स्पेशल पेरू पंच श्रावण उपासगृहाचं मागवलं आहे. आता पहिली सिप ट्राय करणार आहे प्रियंका. आया रिॲक्शन आया. ओ माय गॉड पंच झाला. या पंचने कळतंय पेरूचा पंच किती मोठा लागला प्रियंकाला. कसं आहे प्रियंका प्लीज घेऊ रिव्ह्यू. पेरूचा फ्लेवर चांगला आहे पण प्रॉब्लेम हा आहे की मसाल्याचा टेस्ट पण लागते. जसं मसाल्याचं पाणी असतं ते मला मसाला वाटते. कारण का पेरूच्या वर मसाला लावून देतात. ज्यूसमध्ये पण मसाला टाकतात मला माहीत नव्हतं. बिकॉज ऑफ मसाल्याचा फ्लेवर पण आहे म्हणजे स्पायसी पण आहे. स्पायसी पण आहे. मस्त पंच भेटला ना तुला. पण ॲक्च्युली हे स्वीट असं असतं ना चांगलं झालं असतं. पेरूचा मस्त फ्लेवर आहे पण मसाला इतका आहे की पेरूचा फ्लेवर कमी आणि मसाला जास्त वाटतो. मग मस्त चेंज करायला सांगायचं का? एकच सिप घेतलं तेच म्हणजे पेरूचं चांगलं आहे बट मसाला जास्त आहे. तो आपण त्याला स्वीट बनवायला सांगू शकतो. मग स्वीट काय करायला मसाला कमी करायला सांगे बघूया तो ऐकतो की नाही. गाईस मटर पनीर आम्ही मटर पनीर नाही मटर पॅटीस. सॉरी मटर पॅटीस इट्स व्हेरी हॉट. सो फ्राय करणार आहे सौरभ. फ्राय करा ना पण मला थोडा वेळ लागेल कारण लई गरम आहे. हे बघा गाईस बघा आटलं मटर आलूचं. आणि गाईस फायनली विदाऊट मसालावाला पेरू पंच पण आलं आहे. मी ट्राय करतो आहे आता. मस्त प्रियंका आता ट्राय करणार. अच्छा असं नाही ना जास्त गोड. जर तुम्हाला मसाला म्हणजे स्पायसीवाला काही ट्राय करायचं असेल तर ऑब्व्हियसली मागू शकता. आणि विदाऊट स्पायसीवाला मागवायचं असेल तर त्यांना मेन्शन करा की विदाऊट मसालेवाला. आणि गाईज इकडचे लोक चांगले त्यांनी आमचं ऐकलं आणि चेंज करून दिलं. नाही तर मोस्टली लोक नखरे करतात आर्ग्यू करतात नखरे करतात चेंज करायला. पण त्यांनी खूप हे
बेस्ट क्वालिटी आहे एका रेस्टॉरंटची. जर ते कस्टमरच्या ते का बोलतो ना ते काय प्रियंका बोलते कंप्लेंट्सला ग्राह्य धरतात तेव्हा. काहीच माझ्या बायकोला ना सहजासहजी बाहेरचं फूड आवडत नाही. तिने 4 रेटिंग दिले, मोठी गोष्ट आहे. मास्टर शेफ प्रियंकाकडून रेटिंग घेऊन जातात. सो गाईज आता आम्ही अजून पण मल्टिपल आयटम्स ऑर्डर केले आहेत, ते तुम्हाला दाखवतो, येतीलच असतील आता. सो गाईज आम्ही इकडे मागवलं आहे श्रीखंडपुरी आणि एका साईडला तुम्ही बघू शकता शेव भाजी आणि चपाती. हां, शेव भाजी आणि चपाती. सो मुंबईमध्ये शेव भाजी चपाती जरा रेअरच भेटतं, त्यामुळे आम्ही मागवलं आहे. पुणे कोल्हापूर या साईडला जाल तुम्हाला शेवभाजी नक्की मिळते त्यांच्या मेन्यूजमध्ये. आणि रेअरली भेटलेली आम्हाला गोष्ट आता आम्ही मागवली. हो. आणि गाईज मी तर हेही सांगू इच्छितो की जर शेवभाजी खायची असेल ना तर रेअरली हॉटेल्समध्ये चांगली भेटते. ट्राय करा ढाबामध्ये जा. ढाबामध्ये बेस्टच भेटते. तुम्ही आपल्या मुंबई नाशिक हायवेच्या इथे कुठलेही ढाबा तिथे शेवभाजी असेल ना तर चांगली भेटते. मी मोस्टली ढाबावाली शेवभाजी मला आवडली. सो गाईज आता मी आणि प्रियंका तुम्हाला आता आमचे जेवण आता टेस्ट करून दाखवतो कसं आहे. सो मी पहिले काय टेस्ट करू प्रियंका, म्हणजे तिखट की गोड? ॲज युजल श्रीखंडपुरी. ॲज युजल श्रीखंडपुरी. सणासुदीचा दिवस आहे. सो गोडने सुरुवात करतो. ही काय रिॲक्शन होती? मी पहिला घास घेतला ना श्रीखंडपुरीचा, मी जन्नतमध्ये आलो असं वाटलं. नाही सिरियसली. आता प्रियंका टेस्ट करेल श्रीखंडपुरी. घ्या प्रियंका मॅडम टेस्ट करा. ओह माय गॉड, जन्नत का फीलिंग ले रही प्रियंका मैडम. बोला प्रियंका, रिव्ह्यूज. श्रीखंड चांगला आहे, इलायची आहे, इलायचीचा फ्लेवर आहे. ओ माय गॉड. बघा गाईज, बघा प्रियंकाला आवडला म्हणजे वट बघा रेस्टॉरंट्स. मी हे रील्स बघून इथे आलेलो, मला वाटलं चला बघूया, पण चांगलं निघालं. सो आता प्रियंका, मी तर गोड ट्राय केला, आता प्रियंका तिखट ट्राय करणार आणि सांगणार कसं आहे. सो आता प्रियंका शेवभाजीचा पहिला घास घेते. आत्तापर्यंत श्रावणगृह उपायगृह प्रियंकाला आवडल्यामुळे चांगलं झालं आहे. आता बघूया हे बघूया शेवभाजीचा पहिला घास. चपाती आणि शेवभाजी मस्त खाल्लं आहे. धक 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 धक. अच्छा आहे. श्रावणगृह. सो गाईज श्रावण उपायगृह माझ्या म्हणजे प्रियंकाने माझ्यातर्फे पास झाला आहे. वर्थ इट आहे. सो 10 out of 10. आणि आता आम्ही मस्त जेवणार आहोत. जेवण झालं बोलू. ऑथेंटिक महाराष्ट्र जेवण होतं, मस्त होतं. आता आम्ही मला झोपणार आहे मस्त. आणि मस्त गेला आमचा आज दसरा असं बोलू शकते. मस्त गेला दसरा हे असं बोलल्यावर मला कालचं रडवं गाणं आहे. हा, एक झोपायचं आणि बाहेर फिरायचं. प्लॅन मला माझ्या श्रीकृष्णाकडे जायचं होतं. सो गाईज प्लीज असेच ब्लॉग्स, फूड ब्लॉग्स, ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स तुमच्यासाठी आणू, एंटरटेन करू. प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला प्रियंका सौरभ ब्लॉग.